कोण म्हणत आहे की काल गोलाईनं मोकळा श्वास घेतला आहे? गोलाईनं मोकळा श्वास घेतला नाही, तर जे मनपा अधिकारीचे कर्मचारी आहेत त्यांनी या शेतकरी बांधवाच्या गळ्यावर पाय देऊन गोलाईचा मोकळा श्वास केलेला आहे. एकतर शेतामध्ये उत्पन्न येत नाही, त्याची नासाडी होते आणि इकडून तिकडून आले तर हे गोरगरीब जेवढेच तुटका फुटका जो आहे आपला भाजीपाला आहे तो रस्त्यावर घेऊन विक्री करत असतात. परंतु जर त्यांनी अतिक्रमण केलेल्या जागेवर जरी बसले असतील, कायद्यानं गुन्हा असेल, तर या मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मालाची जी भाजीपाला आहे त्याची नासाडी करण्याचा, माल तुडवण्याचा आणि माल हकनक भरून नेण्याचा अधिकार या मनपा अधिकारीच्या कर्मचाऱ्यांना अजिबात दिलेला नाही. जर तुम्ही गंज गोलाई पूर्ण रिकामी केली आहात, ती अतिक्रमणची जागा आहे, महानगरपालिकेची जागा आहे, ह्या गोष्टी सगळ्या बरोबर आहेत. पण ज्या गोलाईमधल्याच मस्जिद विभागाचा जो पूर्ण भाग आहे तो अजूनही रिकामा झालेला नाही. फक्त तुम्ही गोरगरीब जनता गरीब आहेत म्हणून त्यांच्या नरड्यावर पाय देऊन त्यांना तो गंज गोलाईचा श्वास मोकळा केलेला आहे. पण मस्जिद रोडचा अजून एकही तुम्ही अतिक्रम उठवलेलं नाही. म्हणून मनपा आयुक्तांना माझी विनंती आहे, गंज गोलाईतला अतिक्रम तुम्ही नक्कीच हटवा, पण त्यांना दुसरीकडे बसण्यासाठी जागा द्या. आणि ज्या शेतकऱ्याचा काल तुम्ही नासधूस केली आहे, त्यांचा भाजीपाला नासवला आहे, नासाडी केली आहे, तर भरून तुम्ही काल घेऊन गेलेला आहे, त्या गोरगरिबाचा जोही तुम्ही काल नासाडी केली आहे त्यांची भरपाई तात्काळ देण्यात यावी. आणि जो मस्जिद रोडचा आहे त्या मस्जिद रोडचं सुद्धा तात्काळ अतिक्रमण हटवण्यात यावं. लातूर शहराचे जे आमदार आहेत अमित भैया देशमुख साहेब, तुमच्या राज्यामध्ये असा गोरगरीबावर होणारा अन्याय अत्याचार होईल असं हे वाटत नव्हतं, पण तुम्ही समोर असताना सुद्धा आज गरीब तुमच्या अन्याय अत्याचाराखाली दबत आहेत. आमदार साहेब, हे तुम्हाला बरं वाटतंय का? जय हिंद, जय महाराष्ट्र.